एलिमिनेटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जिथे आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, रोहन स्ट्राईकवर आहे. हा, चांगला फ्लायटेड चेंडू जातोय ऑफ साइडच्या बाहेर. अंपायर हात लांब करतो आणि वाईटचा इशारा करतो. पुन्हा अंपायर तेच सांगतोय, रिपीट करतोय. 2 धावा होतात. 2 अतिरिक्त धावाने धावसंख्या ओपन होते. चिमाची वारी अशी 2. पुन्हा फ्लायटेड चेंडू टाकतोय, प्लेस करतोय. 1 धाव काढतोय बॅटीने. थोडीशी मिसफिल्ड येतो. स्ट्राईकला आता तो सार्थ, एक चांगला फलंदाज जो स्टार्टिंग पासून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आलाय. पुन्हा एक फ्लायटेड चेंडू टाकतो. हा मारला होता दादू यांच्या हातामध्ये. मिसफिल्ड होतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 4. रोहन स्ट्राईक वरती. फ्लायटेड चेंडू होता, हातात जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 5. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. चांगला थोडासा फ्लायटेड चेंडू उडलेला होता आणि शौर्य यांच्या हातामध्ये. विकेट किपर दस्तान्यामध्ये जातो. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 6. पुढचा चेंडू फ्लॅटेड चेंडू होता आणि जातो डायरेक्ट हातामध्ये. निर्धाव चेंडू. षटक संपते. पहिलं षटक. 6 धावा. पुढचा गोलंदाज सानिध्य घेऊन येतोय. समोर त्याच्या आहे सार्थ. चला, सानिध्यांचा फ्लायटेड चेंडू जातोय डायरेक्ट हातामध्ये. निर्धाव चेंडू. फ्लायटेड चेंडू जातोय वाईट. अतिरिक्त धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ती 7. चांगला मारायचा प्रयत्न शौर्याच्या हातामध्ये. बघू शौर्य काय करतोय. 1 धाव मिळते. थोडीशी मिसफिल्ड. रोहनला स्ट्राईक येते. फ्लायटेड चेंडू मारायचा प्रयत्न डायरेक्ट दादू यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू शौर्याच्या हातातून सुटते. मिसफिल्ड होते. चांगल्याची परत फिल्डिंग होते. धावसंख्या हळूहळू वाढते 9. चांगला फटका दादू यांच्या हाताकडून जातोय 4 रन्सला. मिसफिल्ड होते आणि 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 13. 1-3-13. चांगला फटका सार्थांच्या बॅटिंगमधून. पुढचा चेंडू फ्लॅटेड चेंडू आपटून मारायचा प्रयत्न केला. 1 धाव काढतोय आणि हा होतोय धावची. सार्थांचा खेळ संपतो इकडे आणि षटक सुद्धा संपते. षटक संपते. 2 ओव्हर संपतात आणि धावसंख्या होते ती 13. 1-3-13. न्यू बॅट्समॅन हार्दिक
सार्थांची जागा घ्यायला येत होता हार्दिक. बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न थोडासा रडखडला आणि हा बॉलरचं नाव मिस्टर साहिल. चांगला चेंडू होता 2 धावांसाठी. साहिल प्लेस करतो. धावसंख्या होते 15. दादू थोडस पुढचा चेंडू साहिल यांचा. चांगला चेंडू उत्कृष्टचा फटका आणि जातोय हा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या वाढताय ती 19. चांगला फटका होता. फटक्यामध्ये तेवढा शॉट मध्ये जोर होता. मामा यांच्या जयेश यांच्या हातातून गेला तो. चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळतो. पंच करतो. 1 धाव मिळते आणि 1 धावावरच समाधान मानावं लागते. धावसंख्या पोहोचते ती 20. चांगला फटका जोरदार मारलेला शॉट सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. पुढचा चेंडू चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. चांगला चेंडू बोल्ड होतोय आणि पॅव्हलियन परत येतो. रोहन धावा करून जातोय 8. त्याची जागा घ्यायला येतोय तो पुढचा फलंदाज दैदीप. साहिल सुंदर गोलंदाजी करतोय संघासाठी. चांगला फटका मारला तेजस यांच्या हातामध्ये. 1 धाव मिळते आणि 1 धावाने खातं उघडतोय दैदीप आपलं आणि संघासाठी धावसंख्या होते ती 25. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या होते 25. प्रितेश नावाजलेला गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आगाशी मधला. फ्लायटेड चेंडू टाकलेला आहे आणि कट लागून जातोय 1 धावासाठी आणि आता जागा घेते त्याचे हार्दिक. स्ट्राईक चेंज होते. हार्दिक जातोय बाहेर. अंपायर हात लांब करून वाईटचा इशारा करतोय. चांगला फटका आणि हा जातो 4 धावांसाठी. सुंदरसा फटका हार्दिक यांच्या बॅट मधून. बॅकफुटला जाऊन जोरदार मारायचा प्रयत्न करतो हार्दिक आणि धावसंख्या होते ती 31. 2 चेंडू झालेले आहेत. हार्दिक यांची उत्कृष्ट फलंदाजी. फ्लायटेड टाकलेला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला असा हे करतो. डायरेक्ट थ्रो आणि फलंदाज बाद. त्याची जागा आता घेण्यासाठी बघू कोण फलंदाज होतो नवीन. माझ्या मते येतोय तो साहस. चांगलीशी धावसंख्या उभारलेली आहे. साहस आलेला आता फलंदाजीसाठी. हार्दिक नॉन स्ट्राईकला आहे जो आपला चांगला खेळ करतोय. बघूया साहस काय आता आपलं डोकं लावतोय आणि कशी फलंदाजी करतोय. स्कोअर झालेला आहे तो 31. फ्लायटेड चेंडू टाकलेला आहे. हातात जातोय आणि रनआउट होतोय तो साहस. पण स्ट्राईक देऊन जातो हार्दिकला. पुढचा फलंदाज परेश.
चांगली गोलंदाजी करतोय दादू. समोर आहे तो हार्दिक. आणि थोडीशी मिसफिल्ड होते. एक धाव मिळते आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, पण दुसऱ्या धावावरती परेश पॅव्हलियनकडे जातोय आणि त्याची जागा घ्यायला येतोय तो जागृत. हार्दिक स्ट्राईक वरती. चेंडू बाकी किती आहेत? शेवटचा चेंडू. थर्टी टू. एकच धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार आहेत का बघायचंय, पण नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या येते 33. 34 टू विन. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. बघायचं आता टीम चिमाजी. टीमाजीचे कोच तुषार पाटील आपल्या संघाला एकत्र करून कानमंत्र देताना काय करायचंय, कसं करायचंय ह्याची थोडीशी डिस्कशन चालू आहे. तुम्ही टीव्हीवर बघू शकता. चांगली अशी गोलंदाजी केली दादू यांनी. शेवटचं षटक चांगलं टाकलेलं आहे आणि शेवटच्या षटकात त्यांनी फक्त 8 धावा देऊन 3 रनआउट झालेले आहेत त्यांच्या ह्या गोलंदाजीवरती. तर चांगलं षटक सांगू शकतो आपण अंडरच्या विश्वामध्ये. पहिलं षटक घेऊन येईल तो दैदीप. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं. वैयक्तिक म्हणजे स्वतःचं पहिलं आणि संघासाठी पण पहिलं. नाही या मॅच मध्ये थोडीशी फिल्डिंगची प्रॅक्टिस करताना दैदीप. बॅट्समॅनला विनंती आहे यायचं आहे लवकर, त्यांनी मॅच आपल्याला संपवायची आहेत लवकरात लवकर. चांगली गोलंदाजी केली ती मागच्या मॅच मध्ये दैदीप यांनी. आता बघू काय करतोय तो. समोर आहे तो दादू, तो एक उत्कृष्ट फलंदाज, आपण ऑलराऊंडर सांगू शकतो त्याला, आणि त्याला साथ देतोय तो तेजस. चांगला फलंदाज आहे तेजस सुद्धा. प्रितेश. दादू यांचं खरं नाव प्रितेश आहे, आम्ही त्याला दादू म्हणूनच ओळखतोय. चला स्टार्ट होते मॅच. पहिला चेंडू दैदीप यांचा दादू यांना. चांगला चेंडू होता, आपण हा वाईट नो चेंडू दिलेला आहे. झिरो बॉल आणि 2 धावा झालेल्या आहेत. जोरदार चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता. दैदीप यांचा पुढचा चेंडू. 0 चेंडू आणि 2 धावा. चांगला चेंडू होता, कट केला मागे जाऊन. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या होते 3. 1 चेंडू 3. चांगला चेंडू होता, उत्कृष्ट चेंडू होता. थोडासा टप्पा पडून इन झाला. बॅट्समन बॅट घेऊन गेला होता, पण बॅटची कडा लागली नाही आणि डायरेक्ट पायावर लागतो चेंडू. 1 धाव मिळते. सुंदर चेंडू दैदीप यांचा. 2 चेंडू 4 धावा.
चांगला चेंडू कट केलेला आहे बॅटची उत्कृष्ट फिल्डिंग सार्थ यांची. तर चेअर अप करते आपली टीम त्यांना. सुंदर फिल्डिंग केलेली आहे सार्थ यांनी. गौदीप चांगला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू. एक धाव मिळते आणि एकच धावावर समाधान मानावं लागते. उत्कृष्ट गोलंदाजी करतो जयदीप. पहिला चेंडू थोडासा सोयीत गेला होता पण त्याच्यानंतर कंट्रोल करून आपल्या गोलंदाजीवर पुन्हा परत करत येतोय तो जयदीप. समोर आहे त्याला तेजस. चांगला चेंडू होता पण हा वाईड जातोय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या मिळते 2. बॅटने जेवढं होत नाही तेवढ्याच अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्यात वाढ होते. दोन चेंडू बाकी. स्कोर झालेला आहे 8. चांगला चेंडू होता ऑफ साईडला टाकलाय. कट करतोय. एक धावेसाठी जातोय. धावसंख्या हळू वाढते ती जाते 9 वरती. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता टॅप करतोय. एक धाव मिळते आणि थोडीशी मिसफिल्ड होते. एक धावेवरती समाधान मानावं लागते आणि धावसंख्या होते ती 10. एक षटक संपते. पहिलं षटक धावसंख्या होती 10. पुढचं षटक घेऊन होतो ते जागृत. जागृत यांचं षटक. समोरच आहे तो तेजस. चांगला चेंडू होता आणि रोहन यांच्या हातामध्ये डायरेक्ट. चांगली होल्डिंग करतो रोहन. धावसंख्या तो 11. समोर आहे दादू. चांगला चेंडू सार्थच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग करतो सार्थ पण एक धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्या होती ती 12. 2 चेंडू झालेले आहेत. 12 धावसंख्या. चांगला चेंडू अडवलेला आहे आणि हा बघू काय होते ते पण धाव पूर्ण होते. एक धावने धावसंख्या वाढते ती 13. जागरूक यांची चांगली गोलंदाजी. जागरूक यांचा चांगला चेंडू डायरेक्ट हातात जातोय. बघायचं आहे काय होते आणि हा जातोय थर्ड अंपायर कडे डिसिजन. आणि फलंदाज बाद. चांगला फलंदाज बाद होतोय. हा आपला संघाचा चांगला असा खेळाडू जो जातोय पण उत्कृष्ट फिल्डिंग झालेली आहे तिकडे. चांगली फेकी सुद्धा. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी. समोर आहे तेजस. धावसंख्या 13. 13. जागृत चांगला चेंडू वरून मारायचा प्रयत्न आणि जातोय तो 2 धावांसाठी. 15. शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू होता.
रोहन यांच्या हातामधून जाते 2 धावासाठी. धावसंख्या होत आहे 17. 12 चेंडू 22 धावांची गरज. 12 12 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज होते ते रोहन. ऑफ ब्रेक बॉलर गेल्या मॅचचा रोहन पाटील. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉलर रोहन पाटील. समोर आहे त्याच्या तो सानिध्य. फ्लायटेड चेंडू होता. चांगला चेंडू होता. डॉट बॉल जाते. रोहन यांचा पहिला चेंडू थोडा फ्लायटेड होता. चांगले फिल्डिंग होते फॉलो थ्रो मध्ये. चांगला चेंडू टप्पा पडून मध्ये येतोय. बॅट्समॅन थोडस वेट करतोय बॉल साठी. एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 18. पुढचा चेंडू रोहन यांचा त्रिफळाची. सुंदर चेंडू. बॅट्समॅनला काहीच कळलं नाही चेंडूवरती. बॅट्समॅन बॅकफुटला गेला. लेफ्ट करायचा प्रयत्न केला आणि जातो चेंडू डायरेक्ट स्टंप वरती आणि त्रिफळाची. धावसंख्या होते ती 18. न्यू बॅट्समन मैथिल. रोहनांचा पुढचा चेंडू. मैथिल यांना काहीच समजलेलं नाही चेंडू. प्रयत्न करतो बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न. विकेट किपर मांगेला सुद्धा कळलेला नाही तो चेंडू. मांगल्य विकेट किपर. पुढचा चेंडू रोहन यांचा. फ्लायटेड चेंडू टाकलेला होता. जाते डायरेक्ट हार्दिक यांच्या हातामध्ये. तेवढीच चांगली फिल्डिंग हार्दिक यांची. सुंदर फिल्डिंग. निर्धाव चेंडू. एक चेंडू बाकी आहे. रोहन यांचं उत्कृष्ट शतक. धावसंख्या होता 19. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. चांगला चेंडू होता. परेशांच्या हातामध्ये थ्रो करायची घाई केलेली पण हातात चेंडू आला आणि हा जातो 1 धावेसाठी. आता परेशांच्या शेवटचं षटक घेऊन येतो परेश. त्यांना धावसंख्या 20 झालेल्या. धावसंख्या 20. 1 षटक मध्ये 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावांची गरज. समोर आहे तो स्ट्राईक वरती सानिध्य. उत्कृष्ट फलंदाज सानिध्य. चांगला फ्लाइट टाकलेला चेंडू जाते 2 धावांसाठी.
आणि धावसंख्या होते ती 22. फ्लायटेड चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. 2 चेंडूत 6 धावा आलेले आहेत परेशांना. चार चेंडू बाकी. 4 चेंडू 8 धावांची गरज. चांगला चेंडू होता वाईड 2 धावा. चार चेंडू 6 धावांची गरज. हा दोन. 4 चेंडूत 6 धावांची गरज. टाक पुढे टाक. चार चेंडू 6 धावांची गरज. तीन चेंडू 5 धावांची गरज. चांगला असा चेंडू 1 धाव मिळते आणि 1 धावावरती समाधान मानावं लागते. 2 बॉल आणि 4 धावांची गरज. परेश 2 चेंडू आहेत. बघू काय करतो आता. मैथिल आणि हा जातोय बाहेर आणि पहिला जोरदार मोठा धक्का लागतोय. एक चेंडू 4 धावांची गरज. बघूया काय होते ते. कंपल्सरी चेस आहे. येतो निहार. खूप अटीतडीची मॅच. 1 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू काय घडते बघूया आता आपण. खूप सुंदर अशी मॅच चाललेली आहे. अटीतडीची मॅच. एक चेंडू 4 धावा. काय होईल काहीच माहित नाही. एक चेंडू 4 धावा आणि चौकार मारतोय आणि हा विजय जबरदस्त विजय होतोय. काय मॅच पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. टीम फिनेस्टा विजेता होत असताना जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळाली, पण फाईट बॅक जो दिला टीम शिमाजी वॉरियर्स संघाने तो देखील चांगला पाहायला मिळाला. पुढच्या फेरीमध्ये दाखल होत असताना एलिमिनेटर 1 चा विनर आणि टीम क्वालिफायर 1 ची लुझर यांच्या दरम्यान होणारी ही मॅच आणि यातील विजेता अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल.
चला सानिध्य या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपणास दिला जाईल. चला सानिध्य या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपणास दिला जाईल. मी पूनम वर्तक मॅडमना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सानिध्य यांना द्यायचा आहे. एक चेंडू 4 ची आवश्यकता असताना आलेला चौकार आणि टीम फिनेस्टा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला